नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत आता तुम्ही लोन घेऊ शकता. बिझनेस लोन घेऊ शकता, होम लोन घेऊ शकता, पर्सनल लोन घेऊ शकता, KCC लोन म्हणजे किसान क्रेडिट कार्डचं लोन घेऊ शकता, शेतकऱ्यांसाठी आहे. व्हेइकल लोन आहे म्हणजे गाडीसाठी लोन घेऊ शकता. गोल्ड असेल तुमच्याकडे तर गोल्ड ठेवून लोन घेऊ शकता. अशा प्रकारच्या सर्व लोन सुविधा आता उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईन कसं अप्लाय करायचं, कोणती वेबसाईट आहे, कशा पद्धतीने आहे, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, लोनसाठी अप्लाय करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. ipbonline.com/webipb या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे की वेगवेगळ्या प्रकारच्या लोनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. लोन रेफरल सर्व्हिसेस, तर इथे पहा होम लोन आहे, तसेच व्हेइकल लोन आहे आणि त्याची माहिती तुम्हाला संपूर्ण दिली आहे. गोल्ड लोन असेल, कोणकोणते पार्टनर आहेत त्यांच्यासोबत, पोस्टासोबत, इंटरेस्ट रेट किती राहील, सर्व्हिस कुठे कुठे अवेलेबल आहे ते सुद्धा दिले आहे. पर्सनल लोनमध्ये आलं तर पाहू शकता पार्टनर कोणकोणते आहेत, इंटरेस्ट रेट किती आहे, तसेच KCC लोन, किसान क्रेडिट कार्डचं लोन जर पाहिलं आणि बिझनेस लोन, अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. जे कोणते लोन अप्लाय करायचं त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता मी बिझनेस लोन सिलेक्ट केलं तर पाहू शकता जो पार्टनर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता बिझनेस लोनसाठी HDFC बँकचा पार्टनर आहे, इंटरेस्ट रेट वगैरे दाखवला. इथे अप्लाय नावचं बटन दिसेल, या अप्लाय नाव बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लोन रेफरल सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला थोडी माहिती भरायची आहे. जसं की इथे आपल्याला पर्सनल माहिती आहे, जसं की मिस्टर मिसेस जे आहे ते इथे निवडायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम, नाव आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. ईमेल ID असेल, ईमेल ID टाका. फर्स्ट लाईनमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे, ॲड्रेस पूर्णपणे टाका. पिनकोड टाका. जसं तुम्ही पिनकोड टाकाल तर नियरेस्ट जे काही पोस्ट ऑफिस आहे ते तुम्ही निवडायचं आहे. ब्रँच, IPBची, डिव्हिजन आणि रिजन हे ॲटोमॅटिकली इथे तुम्हाला दाखवलं जाईल. तसंच खाली सर्कल आहे, स्टेट आहे, ते ॲटोमॅटिकली तुम्ही जो पिनकोड टाकला आहे ते इथे ॲटोमॅटिकली महाराष्ट्र येणार आहे. त्यानंतर यांनी स्पेसिफिक रिक्वेस्ट असेल तर टाकू शकता, नाही तर ऑप्शन सोडा, आय अग्रीवरती क्लिक करा, कॅप्चा वगैरे टाका आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर थँक्यू सबमिशन असं दाखवलं जाईल. सबमिशन झालेलं आपला फॉर्म तिकडे गेलेला आहे. पोस्टातून तुम्हाला कॉल येऊ शकतो, कागदपत्रे मागितली जातील आणि त्यानंतर तुमची लोनची प्रोसेस केली जाईल. तसेच अजून लोन आहे जसं की पर्सनल लोन. पर्सनल लोनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि हे जे सेकंड नंबरचा FIB जो पार्टनर आहे हा, तर तो पार्टनर तुम्हाला जे सिलेक्टेड पिनकोड आहेत त्या पिनकोड जर तुमचा याच्यामध्ये पिनकोड असेल तर तुम्हाला अर्जंटली लगेच लोन मिळू शकतं. तर त्यासाठी तुम्ही इथे पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकता. हा पार्टनर जर तुमच्या पिनकोडमध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही इथे अप्लाय लगेच करा आणि तुमचे जे काही अकाउंटमध्ये पैसेसुद्धा काही वेळामध्ये जमा होतील. तर अप्लाय नावरती क्लिक करा, ओके करा. काही माहिती आहे ते पाहू शकता. नीड अ लोन, वी मेक इट इझी, लॉग इन फॉर टेक ऑफ, अप्लाय हिअर या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल ज्यामध्ये सिलेक्ट लोन कॅटेगरी विचारली आहे. तुम्ही यामध्ये कॅटेगरी निवडू शकता. आपण इथे पर्सनल लोन ही कॅटेगरी निवडणार आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला खाली पिनकोड टाकायचा आहे. आता पिनकोड तोच टाकायचा आहे ज्या त्यांनी लिस्ट दिलेल्या आहेत त्यामधलाच तुमचा पिनकोड असेल तरच तुमचं जे लोन आहे ते ॲप्लिकेशन आहे ते पुढे जाणार आहे. तो जो पिनकोड आहे तो व्यवस्थित टाका आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून जो काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्यानंतर हे जे काही अर्ली सॅलरीचं ऑप्शन आहे, पार्टनर आहे, तो पार्टनर इथे दाखवला जाईल पोस्ट ऑफिससोबत आणि इथे तुम्हाला अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर जो पार्टनर आहे त्याची जी काही माहिती आहे तुम्हाला भरायची आहे. तर फर्स्ट नेम, लास्ट नेम भरायचं आहे, जेंडर वगैरे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सॅलरीड आहात का, सेल्फ एम्प्लॉईड आहात का, फार्मर आहात ते ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत. त्यानंतर इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे, एज ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर ऑफिसचा पिनकोड असेल तर तो इथे टाकायचा आहे. सॅलरी मंथली किती आहे तुम्हाला किंवा जो काही तुमचं इन्कम आहे तो मंथली किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर खाली काही टाकायची गरज नाही आणि हे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर इथे लीड ID येईल, पर्सनल लोन पार्टनर दाखवलं जाईल, सँक्शन अमाऊंट किती आहे, इलिजिबल आहात का तुम्ही, इलिजिबल वगैरे सगळे दाखवलं जाईल, स्टेटस दाखवलं जाईल. इथे आल्यानंतर खाली अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जाऊन जे काही तुमचं ॲप्लिकेशनचे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जमा करायचे आहेत, म्हणजे अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जे काही लोन आहे ते तुमचं मंजूर होईल आणि काही दिवसातच तुमच्या अकाउंटला सुद्धा पैसे येऊन जातील. तर अशा प्रकारे ही लोनची प्रोसेस आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि लोन मिळवू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.